विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा MA एज्युकेशन M83 NEP 2020नुसार 2023-24 साली सुरू झालेला अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये नव्यानं एज्युएश 550 आंतरवासिता कार्य इंटर्नशिप हा एक नवीन पार्ट इंट्रोड्यूस झालेला आहे, सुरुवात झालेला आहे. यातील अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाचे निरीक्षण, मुलाखत व विमर्शन हा जो प्रात्यक्षिकाचा भाग आहे तो प्रत्यक्षात कशा रीतीनं पूर्ण करायचा ते आज आपण शिकून घेणार आहोत. या व्हिडिओसाठी महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे MA एज्युकेशन M83 अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी असतील फर्स्ट इयरला त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला आपण विद्यापीठानं जी काही मूल्यमापन श्रेणी दिलेली आहे ती मूल्यमापन श्रेणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मूल्यमापन श्रेणीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पाठ निरीक्षणासाठी 2 गुण दिलेले आहेत, मुलाखतीसाठी 3 गुण दिलेले आहेत आणि अध्यापनाबाबत विमर्शनासाठी एकूण 5 गुण दिलेले आहेत. असं एकूण हे 10 मार्काचं प्रात्यक्षिक आहे. आता आपण क्रमवार यातला प्रत्येक भाग कशा पद्धतीनं पूर्ण करता येतो ते आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्र हो, यासाठी सुरुवातीला आपल्याला पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट आहे अनुभवी शिक्षकाचे पाठ निरीक्षण. पाठ निरीक्षणाचा जो एक फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट या ठिकाणी मी दिलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये तुमच्या महाविद्यालयानुसार किंवा तुमचे मार्गदर्शक सांगतील त्यानुसार थोडाफार बदल तुम्ही करू शकता. सुरुवातीच्या बॉक्समध्ये आपण अनुभवी शिक्षकाचं नाव, त्यांचा विषय, ते ज्या पाठाचं तुम्ही निरीक्षण करणार आहात त्या पाठासाठीची इयत्ता आणि घटक म्हणजे जो कुठला पाठ ते शिकवणार असतील त्या घटकाची थोडक्यात नोंद करा. अध्यापन अनुभव वर्ष लिहा आणि दिनांक ज्या दिवशी तुम्ही या पाठाचं निरीक्षण करणार आहात तो त्या ठिकाणी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आता यामध्ये प्रामुख्यानं अध्यापनाचं निरीक्षण हे आपल्याला विचारलेलं आहे, म्हणून त्यासाठी सुरुवातीला आपण ते शिक्षक पाठाची प्रस्तावना जी करतात, प्रस्तावना आणि हेतुकथन ही पाठाची पहिली पायरी असते. तर प्रस्तावना कशी करतात, प्रस्तावनेसंदर्भातलं जे काही ऑब्झर्वेशन असेल ते ऑब्झर्वेशन तुम्ही या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. जसं की शैक्षणिक साहित्य चित्रे दाखवून प्रस्तावना केली, पूर्वज्ञानाची जागृती केली, त्यानंतर मुलांची जिज्ञासा वाढेल अशा पद्धतीने काही उदाहरणे मांडली, काही कृती करून घेतल्या, जे काही ते करतील त्या संदर्भात तुम्ही प्रस्तावनेचं वर्णन करणं, निरीक्षण लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. दुसरा भाग आहे तो प्रस्तावना आणि हेतुकथनानंतर दुसरी पायरी जी सुरू होते विषय प्रतिपादनामधली, तर ती आहे योग्य उदाहरणांसह स्पष्टीकरण. तुम्ही ज्या अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाच्या पाठाचं निरीक्षण करणार आहात त्यामध्ये उदाहरणे कुठले वापरली, दाखले कुठले वापरले, घटना, प्रसंग किंवा थोडक्यात विषय विवेचन कसं केलं ते तुम्ही या दुसऱ्या पायरीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. आता आपण तिसऱ्या पायरीकडे जाऊया. शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया. तुम्हाला माहिती आहे की अध्यापनामध्ये आंतरक्रिया हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कशा स्वरूपाच्या इंटरॅक्शन्स घडल्या, अगदी प्रस्तावनेपासून ते स्वाध्यायापर्यंतचा जो काही भाग असतो, सर्व फर्स्ट टू लास्ट जी काय आपण पाठाची प्रक्रिया म्हणतो, अध्यापनाची प्रक्रिया म्हणतो, यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं शिक्षक आणि विद्यार्थ्याच्यामधल्या आंतरक्रिया कशा होत्या, त्या अध्यापनाला पूरक होत्या की अध्यापनाला मारक होत्या, किंवा त्यामधलं वैविध्य काय होतं, आंतरक्रियेचे जे वेगवेगळे पॅटर्न्स होते का ते तुम्ही त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना दिलेला प्रतिसाद. यामध्ये प्रामुख्यानं आपण शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत असतात, विद्यार्थी त्या प्रश्नांची उत्तरं देत असतात. मग हा विद्यार्थ्यांना शिक्षक प्रतिसाद कसा देतात, त्यांचं कौतुक करणं, त्यांना शाबासकी देणं, त्यांचा नाव घेऊन उल्लेख करणं, त्यांना काही प्रश्न विचारायला भाग पाडणं, त्यांच्या आपापसामध्ये चर्चा घडवून आणणं, असा वेगवेगळ्या स्वरूपाचा प्रतिसाद कसा शिक्षक विद्यार्थ्याला देतात तो या ठिकाणी तुम्ही नोंदवणं गरजेचं आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की अध्यापनामध्ये वर्गनियंत्रण हे एक महत्त्वाचं कौशल्य असतं. ज्या शिक्षकाचं वर्गनियंत्रण प्रभावी असतं त्याचं शिकवणं देखील बऱ्याचदा प्रभावी असण्याची शक्यता असते. किंवा वर्गनियंत्रण आणि प्रभावी अध्यापन यामध्ये एक कोरिलेशन असलेलं दिसून येतं आपल्याला. तर वर्गनियंत्रणासाठी ते शिक्षक काय करतात, त्यांनी त्यासाठी कोणकोणती तंत्रे वापरतात, कोणकोणत्या स्ट्रॅटेजी वापरतात त्या तुम्ही तिथं लिहिणं गरजेचं आहे. अध्यापन अनुभवाचे प्रतिबिंब. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना जे शिकवतात त्या शिकवण्याचं, त्या अध्यापन अनुभवाचं प्रतिबिंब विद्यार्थ्यामध्ये कसं उमटतं, त्याचे काय प्रतिसाद, काय पडसाद पाहायला मिळतात ते या ठिकाणी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. 7व्या मुद्द्यामध्ये शिक्षक शिकवत असताना प्रामुख्यानं फलकाचा आणि शैक्षणिक साधनांचा वापर कसा करतात. फळा हा शिक्षकांचा मित्र मानला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही तिथं वर्णन करणं गरजेचं आहे की शिक्षक फलकाचा वापर कसा करतात, वेगवेगळे टीचिंग एड्स कशी वापरतात ते या ठिकाणी आपण लिहिणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भातले निरीक्षण आपण या ठिकाणी मांडू शकता. विद्यार्थ्यांचा सहभाग. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पाठात सहभागी करून घेतात, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून, शैक्षणिक साहित्यातील विशिष्ट ठिकाण आकृती दाखवण्याच्या माध्यमातून, आकृती काढण्याच्या माध्यमातून किंवा इतर ज्या काही अध्यापनाच्या प्रोसेस असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांचा कसा सहभाग घेतात ते या ठिकाणी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे.
पुढचं आहे ते मूल्यमापन, संकलन आणि उपयोजन. आपल्याला माहिती आहे की पाठाची शेवटची जी पायरी असते ती मूल्यमापन. मूल्यमापनासाठी शिक्षक जे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, ज्याला आपण काय म्हणतो, मूल्यमापनाचे 2 प्रकार येत असतात. एक साकारिक मूल्यमापन आणि आकारिक मूल्यमापन. तर अशा स्वरूपामध्ये संकलन आणि उपयोजनामध्ये मूल्यमापनामध्ये शिक्षकांनी कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले, वस्तुनिष्ठ असतील, लघुत्तरी असतील, दीर्घोत्तरी असतील, वेगवेगळ्या स्वरूपाचे, तर ते पाठावर आधारित होते की नाही, त्याचं काय महत्त्व आहे, हे या संदर्भात तुम्ही निरीक्षण मांडणं गरजेचं आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तो आहे म्हणजे स्वाध्याय. शिक्षकांनी दिलेला स्वाध्याय पाठाला पूरक होता का, त्या स्वाध्यायामध्ये वैविध्य होतं का, त्याच्यामधलं वेगळेपण काय आहे, त्याचा काय विद्यार्थ्यांच्या विकासावर परिणाम होणार आहे, या संदर्भात तुम्ही तिथं निरीक्षण लिहिणं गरजेचं आहे. आणि अध्यापनाचा एकूण प्रभाव म्हणजे वरचे एकूण जे 10 घटक आहेत त्या अनुषंगानं शिक्षकाच्या अध्यापनाचा त्यावर कसा प्रभाव पडला याच्या संदर्भात तुम्ही निरीक्षण मांडणं गरजेचं आहे. हे झालं अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाच्या निरीक्षणाचे मुद्दे. या ठिकाणी शेवटी तुम्ही स्वतःची सही आणि दिनांक लिहायचा आहे आणि उजव्या बाजूला ज्या काही अनुभवी शिक्षकाच्या पाठाचं निरीक्षण केलं त्यांची सही आणि दिनांक या ठिकाणी तुम्ही घ्यायचं आहे. हे आपलं 3 गुणांचं एक भाग पूर्ण झाला. आता दुसरा भाग आहे तो अनुभवी शिक्षकाची मुलाखत. आता विद्यार्थी मित्र हो, तुम्ही ज्या शिक्षकाची पाठाचं निरीक्षण केलं त्यांचीच तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे. हे मुलाखत अगोदर घेणं किंवा पाठाचं निरीक्षण अगोदर घेणं हा क्रम तुम्ही कसाही करू शकता. लक्षात घ्या, म्हणजे क्रमाचं असं काही नाही आहे की हेच अगोदर घेतलं पाहिजे. आता त्या शिक्षकांची मुलाखत घेत असताना प्रामुख्याने आपल्याला अध्यापनाच्या संदर्भात घ्यायची, तर ती आपण कशी घेऊ शकतो. इथं सुरुवातीला त्या शिक्षकांचं नाव आहे, त्यांचा विषय, इयत्ता, तुकडी, म्हणजे ज्या इयत्तेला अध्यापन करतात, त्यांचा अध्यापन अनुभव वर्ष वगैरे. आता आपण शिक्षकाला मुलाखतीसाठी काही प्रश्नांची रचना करणं गरजेचं आहे. तर आपण ती अध्यापनाच्या अनुषंगानं करत असताना प्रामुख्यानं प्रश्न देखील असेच विचारलं पाहिजे सुरुवातीला, की तुम्ही पाठाची प्रस्तावना अधिक आकर्षक प्रभावी होण्यासाठी काय करता. त्याचं जे काही उत्तर ते देतील ते उत्तर तुम्ही इथं लिहिणं, या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. पाठात उदाहरणे, दाखले, दैनंदिन जीवनातील घटना, प्रसंग यांचा वापर कसा करता. प्रामुख्यानं हा विषय प्रतिपादनामधला भाग येतो. नंतर तिसरा, पाठात विद्यार्थ्यांचा सहभाग मिळविण्यासाठी काय करता, कोणकोणत्या बाबीवर विशेष लक्ष देता. विद्यार्थ्यांचा सहभाग जितका चांगला असेल तितका अध्यापन प्रभावी होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण त्यांना त्या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना दिलेला प्रतिसाद कसा स्वीकारता, त्यांचे मूल्यमापन कसे करता. मुलं जे काही आपल्याला प्रतिसाद देत असतात त्याचं आपण मूल्यमापन कसं करतो, कसं स्वीकारतो, याचं निरीक्षण लिहिणं गरजेचं आहे. प्रभावी वर्ग नियंत्रणासाठी कोणती तंत्रे, कौशल्य वापरता. हे शिक्षक तुम्हाला जे काही उत्तरं देणार आहेत त्या उत्तराची तर तुम्ही तिथं थोडक्यात नोंद करणं गरजेचं आहे. पाठ अधिक चांगला होण्यासाठी अध्ययन अनुभवांची योजना कशी करता. तुम्हाला माहिती आहे की शिक्षककृती आणि विद्यार्थी कृती यालाच मिळून जे काही होतं त्याला आपण अध्ययन अनुभव असं म्हणतो. मग आपल्या पाठाच्या आशयानुरूप असे कोणकोणते अध्ययन अनुभव तुम्ही देता, त्याची योजना कशी करता, हे आपण आपल्या शिक्षकांना, अनुभवी शिक्षकांना विचारू शकतो. अध्यापनात फलक आणि शैक्षणिक साधनांचा वापर कसा करावा, कोणत्या बाबीवर विशेष लक्ष द्यावे. बरोबर आहे, फळा हा शिक्षकाचा मित्र आहे, टीचिंग एड खूप प्रभावी ठरतं अध्यापनासाठी. हे कसं वापरावं हे आपण आपल्या अनुभवी शिक्षकांना विचारू शकतो. अध्यापनात प्रश्न, प्रबलन, चेतक बदल व प्रबलन कौशल्याचे महत्त्व काय, कसे, जे उत्तर देतील ते तुम्ही त्या ठिकाणी लिहा. आणि यासाठी परत आपणही एकदा प्रश्न कौशल्य, प्रबलन कौशल्य, चेतक बदल हे समजून घेणं गरजेचं, हे लक्षात ठेवा. मूल्यमापन, संकलन आणि उपयोजन यासाठी प्रामुख्याने काय करायला हवे, म्हणजे आपण जे शिकवत असताना विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं, संकलनामध्ये काही प्रश्न विचारणं पाठावर आधारित, आणि उपयोजन क्षमता वाढवण्यासाठी काही प्रश्न विचारणं, हे कसं करता हे आपण शिक्षकांना विचारू शकतो. पाठावर आधारित स्वाध्याय कसा असावा. आणि शेवटचा जो एक प्रश्न आपण या ठिकाणी घेतला आहे, आपले आशय व विषय ज्ञान अद्ययावत कसे ठेवावे, अध्यापनावर प्रभुत्व कसे मिळवावे. त्यांचं जे काही अनुभवातून आलेलं ज्ञान असेल, त्यांच्या अनुभवातली जी काही तयार झालेले विचार असतील ते या ठिकाणी आपल्याला सांगतील, त्याची आपण इथं नोंद करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण ही शिक्षकाची मुलाखत पूर्ण करू शकतो. मुलाखतीमध्ये असेच प्रश्न असले पाहिजेत असं काही नाही आहे, हे लक्षात घ्या. याच्यापेक्षा वेगळे प्रश्नसुद्धा तुम्ही घेऊ शकता. एवढं मी तर असं म्हणेल की पाठ निरीक्षणासाठी सुद्धा एक, ज्याला आपण काय म्हणूया की एक उदाहरण म्हणून, आणि प्रामुख्यानं जो काही भाग अधिक चांगला असतो तो मी यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही याच्यानुसार थोडंफार बदल करू शकता, किंवा ज्यांनी अगोदर हे प्रॅक्टिकल कोणी पूर्ण केलं असेल वेगळ्या पद्धतीनं, मात्र त्याचा जर का ज्याला आपण सार म्हणतो, ज्याची सेंट्रल आयडिया जर का अशी येणार असेल तर ते तुम्ही ठेवलं तरी चालणार आहे, हे लक्षात घ्या. आता तिसऱ्या पार्टकडे आपण वळूया, की अनुभवी शिक्षक अध्यापनाबाबत विमर्शन. प्रामुख्यानं आपण सुरुवातीला काय केलं की पाठाचं निरीक्षण केलं, त्यांची मुलाखत घेतली, आणि तिसरा जो भाग आहे तो आहे विमर्शन. बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण होते की त्यांना विमर्शन कशाला म्हणायचं ते समजत नाही. तर विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या की विमर्शन या शब्दाचा अर्थ, विमर्शन थिंकिंग, ज्याला आपण रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग म्हणतो, ही संकल्पना प्रथम जॉन ड्यूई यांना मांडली. आणि जॉन ड्यूईने याच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की स्वमूल्यांकन व स्वविकास यांच्या संदर्भात आपण जे काही अनुभव घेतो,
आपण जे काही ज्ञान ग्रहण करतो त्याच्या संदर्भात आपण आपलं मूल्यमापन करणं, त्याचबरोबर जे काही पाहिलं, जे काही अनुभवलं, जे काही शिकलं त्याचं टीकात्मक आलोचन करणंसुद्धा यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजेच विमर्शन ही वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या दिशांनी विचार करण्याची प्रक्रिया आहे. मात्र त्यामध्ये स्वतःचं मूल्यांकन आणि स्वविकास हा प्रामुख्याने केंद्रस्थानी असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि या अनुषंगानं आपण आपल्या ज्या अनुभवी शिक्षकाचं पाठनिरीक्षण केलं आणि जी मुलाखत घेतली त्याच्या विमर्शनासंदर्भातली तुमची विचार प्रक्रिया तुम्ही इथं मांडणी गरजेचं आहे. मग आता जे आपण ज्याच्या अनुषंगानं आपण निरीक्षण केलं, मुलाखत घेतली, प्रस्तावनेबाबतचं तुमचं मत काय झालं? त्या शिक्षकांनी घेतलेली प्रस्तावना योग्य होती का? तुम्हाला तुमची प्रस्तावना अधिकाधिक चांगले करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? त्याबाबत तुमचं स्वतःचं काही थिंकिंग प्रोसेस डेव्हलप झालेली आहे, तुम्हाला काही त्यात वेगळं सुचवायचं आहे का? ते तुम्ही या पायरीमध्ये सुचवू शकता. पाठात उदाहरणे, दाखले, दैनंदिन जीवनातील घटना, प्रसंग वापराबाबत म्हणजे पाठात कशा स्वरूपाची उदाहरणे वापरली पाहिजेत, कशा प्रकारचे दाखले दिले पाहिजेत, घटना प्रसंगांचा वापर कसा केला पाहिजे, याच्या संदर्भात तुमचं जे काही ज्याला आपण वैचारिक मंथन म्हणतो, जी काही तुमची विशेष विचार प्रक्रिया डेव्हलप होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचं मूल्यांकन आणि स्वतःचा विकास अपेक्षित आहे, याच्या संदर्भातलं विमर्शन तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. पाठात विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवण्याबाबत विमर्शन म्हणजे शिक्षक काही ठराविक पद्धतीनं सहभाग मिळवत असेल, तुम्ही सहभागाचे काही वेगळे मार्ग सुचवू शकता, काही वेगळी तंत्र सुचवू शकता आणि सहभाग का महत्त्वाचा आहे हे देखील तुम्ही या विमर्शनाच्या पायरीमध्ये सांगू शकता. विद्यार्थी प्रतिसादाबाबत विमर्शन म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा द्यायचा, त्यांचा प्रतिसाद कसा मिळवायचा याच्या संदर्भातलं विमर्शन या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता. प्रभावी वर्ग नियंत्रणाबाबत विमर्शन, वर्ग नियंत्रणाबाबत तुम्हाला काय वाटतं? शिक्षकांनी जे केलं ते पुरेसं आहे का? तुम्ही काही वेगळं करू शकता का? याच्या संदर्भातलं तुमची थिंकिंग इथं येणं गरजेचं आहे. अध्ययन अनुभवांच्या योजनेबाबत विमर्शन, ते शिक्षक जे काही अध्ययन अनुभवावर भर देतात किंवा जे काही अध्ययन अनुभव वापरतात त्याच्यापेक्षा वेगळे तुम्हाला काही सुचवायचे का? हे देखील तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. फलक आणि शैक्षणिक साधनांच्या वापराबाबत विमर्शन, सोपा मुद्दा आहे, आपल्याला सहजपणे कळू शकणार आहे, त्याचं वर्णन तुम्ही करू शकता. प्रश्न, कौशल्य, चेतक बदल आणि प्रबलनाबाबत विमर्शन, आपल्याला माहिती आहे की प्रश्न हे एक अध्यापनातलं महत्त्वाचं कौशल्य आहे, त्याच्या संदर्भातलं विमर्शन या ठिकाणी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. मूल्यमापन, संकलन आणि उपयोजनाबाबतचं विमर्शन, तुमची विचार प्रक्रिया या ठिकाणी तुम्ही लिहा. आणि शेवटचा 10वा जो मुद्दा आहे, लास्ट वन, स्वाध्यायाबाबत विमर्शन आणि अगदी लास्ट आशय ज्ञान. आशय ज्ञान म्हणजे मी जो कुठला घटक शिकवतोय त्या आशयाचं मला कितपत ज्ञान आहे. विषय ज्ञान म्हणजे आपल्या पूर्ण विषयाच्या संदर्भातलं नॉलेज. अध्यापन प्रभुत्व इत्यादीबाबत विमर्शन म्हणजे शिक्षकाचं आशय ज्ञान कसं असायला पाहिजे, विषय ज्ञान कसं असायला पाहिजे, अध्यापनावर प्रभुत्वासाठी त्यांना काय करायला पाहिजे, या सर्व संदर्भातलं तुमचं विमर्शन या ठिकाणी तुम्ही मांडणं गरजेचं आहे. आणि मित्रहो, हा जो शेवटचा भाग आहे याच्यासाठी एकूण 5 गुण आहेत. पहिल्याला 2, दुसऱ्याला 3 आणि तिसऱ्याला 5 असं एकूण 10 गुणांचे प्रॅक्टिकल आहे. मला खात्री आहे की तुम्हाला निश्चितपणे हे हा जो काही व्हिडिओ आहे तो प्रात्यक्षिक करण्यासाठी तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडेल. या सर्व आजच्या प्रात्यक्षिकाची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्यावरून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि आपल्या जास्तीत जास्त इतर सहाध्यायी विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत, शिक्षक बंधू भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून ते देखील सहजपणे आपलं प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करू शकतील. यानंतरही मी राहिलेले जे प्रात्यक्षिक आहे त्याचे शक्य होईल तितक्या लवकर प्रात्यक्षिक देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही देखील ती स्वतः पूर्ण करायला हरकत नाही. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक्यू सो मच.